लक्ष्मणाला की तुम्ही झोप घ्या, घेतली नाही. मग हे असणारं भरताना ऐकलं आणि भरताला असणारं अतिशय वाईट वाटलं आणि त्यांना मूर्छा आली. बोला. भरत पडला मूर्छा पण शत्रुघ्न झाला ती विघ्न. कौशल्या सुमित्र हडबडोन आल्या धावून राजपत्न्या. भरताला मूर्छा आली हे शत्रुघ्नानं पाहिलं. शत्रुघ्नाला सुद्धा असणारं घाबरले, त्यांनाही मूर्छा आली हे दृश्य असणारं कौशल्याने सुमित्रानं पाहिलं. त्या असणाऱ्या त्या ठिकाणी आल्या आणि त्या असणाऱ्या त्या ठिकाणी हडबडून गेल्या. वनवासीची ऐकली वार्ता त्याने अति दुःख शत्रुघ्न भरता. वनी क्षमे रघुनाथा लक्ष्मण सीता सुखी असती. रामचंद्र वनवासाला गेलेले आहेत, त्यांच्यासोबत लक्ष्मण आहेत, माता सीता आहेत आणि ही वार्ता असणारी गोरखाच्या मुखातून भरताना आणि शत्रुघ्नानं ऐकली. अतिशय वाईट वाटलं, शत्रुघ्नाला असणारं वाईट वाटलं. मग ते असणारे चिंतन करू लागले, माझे राम, माझे लक्ष्मण आणि माझ्या सीता सगळेजण असणारे सुखी असावात असं ते बोलू लागले. काय वनवासाची कथा वेगी सांगावी गुहाका तत्वता. दुःखे रुदन करीती माता श्री रघुनाथाचे विरहे. वनवासाचं दुःख आहे आणि हे असणारं कौशल्याला सुमित्राला कळालं. त्यांनी असणारी गुहाकाला विनंती केली, म्हणले महाराज राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला गेलेले आहेत, तुम्ही सांगितलं, त्यांची पुढची काय वार्ता आहे ते आम्हाला सांगा अशी विनंती करू लागल्या. गोक सांगता करी रुदन ये वृक्षी राहिला रघुनंदन. श्रीरामे सीते सहित केले शयन हे पावन तृण क्षया. सुमित्राचं आणि कौशल्याचं बोलणं गुहाकाने ऐकलं आणि असणारं दुःख वाटलं नारायण महाराज पालकर आणि रडू लागले आणि रडताना असणारी ही काही जी दुःखद वार्ता आहे ते सांगू लागले. हे मुदादी नावाचं झाड आहे, झाडाखाली असणारी माता सीता प्रभू रामचंद्र यांनी शयन केलं आणि मग ते उठून गेले. चला.